प्रियंका प्लीज उगाच टाइमपास करू नकोस. सांग त्यात काय लिहिलंय. तुझ्यासाठी एक गुड न्यूज लिहिली आहे त्याच्यात. म्हणजे तू धनाजीरावांकडून कर्ज घेतलं होतंस. राजाराम पांढरेने त्याच्यावर व्याज लावलं होतं. मग जर तू ते पैसे वेळेत परत केलेस तर तुझं ते व्याज माफ केलं जाईल असं लिहिलंय त्या मृत्यूपत्रात. काय काय सांगतेस काय तू. आहे ना गुड न्यूज तुझ्यासाठी. फॅन्टॅस्टिक प्रियंका. आय लव्ह यू फॉर दिस. प्रियंका मानसीच्या एकंदरीत वागण्यावरून तरी ती फार ॲक्युरेसिव्ह आणि मॉडर्न विचारांची हे सिद्ध होते. अशा स्वभावाची मुलगी आमच्या घराशी ऍडजस्ट करू शकेल की नाही हे काही कळत नाही. दिल खुश झाला म्हणून सेलिब्रेशन म्हणून पेलो. कुठली बातमी. सिक्रेट सिक्रेट सिक्रेट. आदित्यरावांना भेटायला का गेली होतीस तू. का म्हणजे त्यांनीच मला बोलवलं होतं म्हणून गेले होते भेटायला. पण आता होणाऱ्या नवऱ्याला भेटायलाही बंदी घालणार आहात का तुम्ही. मानसी त्यांच्याकडच्या लोकांना काय वाटलं असेल. काहीही वाटणार नाही. तुम्ही ना उगाच राईचं पर्वत करत असता. आजकाल हे असंच असतं. लग्नाच्या आधी नवरा बायको एकमेकांना भेटतात एकमेकांची ओळख करून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी. वहिनी काल मी आणि मानसी फिरायला गेलो होतो. अच्छा इथपर्यंत पोहोचलं प्रकरण. नाही बहिणी म्हणजे ऍक्च्युली मी नाहीच म्हणत होतो तिला पण तिने फोन करून इतका वैताग दिला मग मी गेलो भेटायला तिला. आय एम सॉरी बहिणी. आधी सॉरी काय म्हणतोयस. अरे लग्न होणारी नवरा बायकोने एकमेकांना भेटायलाच पाहिजे. प्रधान साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे धनाजीराव मानेंच्या बिलची ही झेरॉक्स कॉपी. आता आपण केस फाईल करू शकतो ना. हे बघा तुम्ही मला केस दिली तर मी ती माझ्या पद्धतीने आणि माझ्या सवडीनुसारच करेन. आणि या विलशी आणि धनाजी मानेंशी तुमचा काही संबंध नाही. त्यामुळे तुम्ही याला चॅलेंज करू शकत नाही. त्यासाठी धनाजीरावांच्या मुलाला म्हणजे शार्दूल मानेंना तुम्हाला इथे घेऊन यावं लागेल. मी त्यांना भेटतो मग आपण चॅलेंज करू शकतो की नाही हे बघू आपण. किती मनात आणलंस ना तरी माझ्यापासून काही लपवू शकत नाहीस. पण तुम्ही काय बोलता. मी काय लपवलं तुमच्यापासून. तानाजी काकांच्या विल मध्ये काय लिहिलंय ते. काय. मी जर काम वेळेत पूर्ण केलं तर ते माझं व्याज माफ करणार आहेत असंच लिहिलंय ना. हे तुम्हाला कसं कळलं. हे कुणी सांगितलं तुम्हाला. तूच सांगितलंस. मी कधी सांगितलं. मी नाही सांगितलं तुम्हाला. मी कधी बोलले. तू सांगितलं नाहीस पण माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे असावरी की मी जेव्हा तुझ्या डोळ्यात बघतो ना जेव्हा तुझे डोळे वाचतो तेव्हा तुझ्या मनात काय चाललंय हे सहज कळतं मला. असावरी विश्वास ठेव माझ्यावर. मी त्यांचे सगळे पैसे वेळेवर परत करीन आणि तुझ्या बाबांचे सुद्धा पैसे अगदी वेळेत परत करेन. आपलं प्रोजेक्ट आता लवकरात लवकर पूर्ण होईल त्यामुळे कसलंच टेन्शन नाही. सगळं काही सुरळीत पार पडेल खात्री आहे मला. चल मी फ्रेश होतो चहा टाकतो पर्यंत. आणि हा इथून पुढे माझ्यापासून काही लपवत जाऊ नकोस कारण तू किती लपवण्याचा प्रयत्न केलास तर तुझे डोळे मला सगळं काही सांगतात.